आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस केवळ दोन थोर व्यक्तिमत्वांचा जन्मदिवस म्हणून पाहण्याचा दिवस नाही, तर आजचा दिवस म्हणजे भारताच्या आत्म्याने दोन वेळा स्वतःला ओळख दिलेला दिवस आहे. एकीकडे तलवारीला संस्कार देणारी राजमाता जिजाऊ आणि दुसरीकडे विचारांना दिशा देणारे स्वामी विवेकानंद. एकीने राज्य घडवले तर दुसऱ्याने राष्ट्र जागं केलं. एकीच्या मांडीवर बसून स्वराज्य उभं राहिलं तर दुसऱ्याच्या वाणीने संपूर्ण जगासमोर भारत उभा राहिला. आज आपण या दोघांच्या विचारांचा संगम साजरा करतो आहोत. राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची आई नव्हे, तर त्या एका युगाच्या जननी होत्या. त्या एका क्रांतीची बीज रोपण करणाऱ्या होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना केवळ जन्म दिला नाही, तर त्यांनी त्यांना एक ध्येय दिलं, एक दिशा दिली आणि एक स्वप्न दिलं. त्या स्वप्नाचं नाव होतं स्वराज्य. जिजाऊंनी शिवबाला गोष्टी सांगितल्या नाहीत, त्यांनी इतिहास सांगितला. त्यांनी अंगाई गीतं गायली नाहीत, तर त्यांनी स्वप्नांची मशाल पेटवली. त्यांनी आपल्या लेकराला शिकवलं की सत्ता म्हणजे भोग नाही, सत्ता म्हणजे जबाबदारी आहे. त्यांनी शिकवलं की तलवार उगारण्याआधी मन शुद्ध असलं पाहिजे आणि सिंहासनावर बसण्याआधी चारित्र्य उंच असलं पाहिजे. जिजाऊंच्या विचारात मातृत्व होतं, पण ते केवळ भावनिक नव्हतं, ते राष्ट्र निर्माणाचं मातृत्व होतं. त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, माझा मुलगा होणं ही तुझी ओळख नाही, माझ्या मातीतला राजा होणं ही तुझी ओळख आहे. त्यांनी त्यांना लहानपणी समजावलं की अन्याय सहन करणं ही कमजोरी आहे आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी शक्ती आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात जे पेरलं ते केवळ राज्य नव्हतं, ते मूल्य होतं, ते ध्येय होतं, ते राष्ट्रप्रेम होतं. आणि दुसरीकडे स्वामी विवेकानंद, ज्यांनी संपूर्ण जगाला भारताची ओळख करून दिली, ज्यांनी भारत म्हणजे केवळ गरिबांचा देश नाही, तर विचारांचा महासागर आहे हे जगाला दाखवून दिलं. ज्यांनी सांगितलं, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हा केवळ नारा नव्हता, तर हा जीवनाचा मंत्र होता. विवेकानंदांनी सांगितलं की माणसाची खरी ताकद त्याच्या बाह्यशक्तीत नाही, तर त्याच्या अंतःकरणात आहे. त्यांनी शिकवलं की आत्मविश्वास हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि आत्मविश्वास हरवणं ही सर्वात मोठी पाप आहे. जिजाऊ आणि विवेकानंद हे दोघे वेगळ्या काळात जन्मले, पण त्यांचं ध्येय एकच होतं, भारत घडवणं. जिजाऊंनी तलवारीच्या धारेवर स्वराज्य घडवलं आणि विवेकानंदांनी विचारांच्या तेजावर भारताचं भविष्य घडवलं. जिजाऊंनी सांगितलं की राजा घडवायचा असेल तर आधी माणूस घडवावा लागतो आणि विवेकानंदांनी सांगितलं की राष्ट्र घडवायचं असेल तर आधी व्यक्तिमत्व घडवावं लागतं. आज आपण या दोघांचा जन्मदिवस साजरा करत असताना आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण त्यांच्या विचारांना फक्त फुलं वाहतो आहोत की आपल्या आयुष्यात उतरवतो आहोत? कारण इतिहास हे केवळ पुस्तकात जपायचं नसतं, ते रक्तात उतरवायचं असतं. प्रेरणा ही केवळ भाषणात ठेवायची नसते, ती आचरणात आणायची असते. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवलं की पराभव हा शेवट नसतो, तो पुढच्या विजयाची सुरुवात असते. आणि विवेकानंदांनी सांगितलं, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगात कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. या दोन्ही विचारांचा संगम म्हणजेच आजचा युवक. आणि आजचा तरुण जर जिजाऊंच्या धैर्याने उभा राहिला आणि विवेकानंदांच्या आत्मविश्वासाने पुढे चालला तर भारताला कोणीही रोखू शकत नाही.
जिजाऊंनी आपल्याला शिकवलं की संस्कार हे केवळ शब्द नसतात, ते कृती असतात. आणि विवेकानंदांनी सांगितलं की चारित्र्य हेच खरं भांडवल आहे. आज आपण डिग्र्या मिळवतो, नोकऱ्या मिळवतो, पैसा मिळवतो, पण चारित्र्य हरवत चाललो आहोत का? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला हवा. कारण राष्ट्र फक्त अर्थव्यवस्थेवर उभं राहत नाही, ते मूल्यांवर उभं राहतं. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना तलवार दिली, पण त्याआधी त्यांनी त्यांना विवेक दिला. विवेकानंदांनीही सांगितलं, शक्ती म्हणजे फक्त बाह्य ताकद नाही, शक्ती म्हणजे आत्मसंयम, धैर्य आणि सत्यासाठी उभं राहण्याची तयारी. आज आपल्याला या दोघांची गरज आहे. कारण आजचा काळ हा केवळ स्पर्धेचा नाही तर संघर्षाचा आहे. आजचा काळ हा केवळ प्रगतीचा नाही तर मूल्यांच्या कसोटीचा आहे. जिजाऊ म्हणाल्या असत्या, माझ्या लेकरांनो घाबरू नका, इतिहास घडवणारे लोक नेहमी एकटे असतात. आणि विवेकानंद म्हणाले असते, जग तुमची परीक्षा घेईल पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. हे दोन्ही संदेश आजच्या पिढीसाठी अमूल्य आहेत.